शेतकरी बंधूंनो, आज आपण बीज प्रक्रिया कशी करायची या संदर्भात आपण माहिती आज घेत आहे। आता बीज प्रक्रिया का करायची? आता खरीपामध्ये बरेचसे रोग जे उद्भवतात ते विषाणू, बुरशी, त्याच्यानंतर सूत्रकृमीप्रमाणे, आणि हे बरेचसे आपल्या खरीपामध्ये काय करतात की त्याची लागण करतात आणि त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये घट होते। शक्यतोवर जमिनीपासून, आणि याचा प्रसार जो मुख्यतः जो प्रसार जो आहे रोगाचा हा जमिनीद्वारे, तुमच्या बियाण्याद्वारे, कीटकाद्वारे, हवेमार्फत पण याचा प्रसार होतो। आणि याचं जर तुम्ही निर्मूलन जर केलं नाही, तर एकदा जर तो तुमच्या शेतामध्ये जर त्याचा प्रादुर्भाव झाला, तुमच्या शेतामध्ये त्याचा एकदा रोग आला, तर त्याचं निर्मूलन तुम्हाला खूप कठीण जातं करणं। त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी अगोदरच त्याला जर अटकाव केला, त्याचा प्रतिबंधात्मक उपाय जर तुम्ही अगोदरच जर केले, तर त्याच्यापासून आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते। बीज प्रक्रिया हा एक अत्यंत साधा, सरळ आणि परिणामकारक एक अशी पद्धत आहे, तर ती आपण आता पाहणार आहे इथे। आता हे जे सीड आहे, आपल्याला हे सीड चांगलं दिसत आहे, परंतु याच्या पृष्ठभागावरती काही रोगजंतू असू शकतात, आपल्याला ती उघड्या डोळ्यांनी दिसत नाही। परंतु आणि याचा प्रसार जो आहे हा मळणीद्वारे, जेव्हा आपण थ्रेशिंग मध्ये काढतो, शेतामधून काढतो, तर याचा प्रसार हा सुप्त अवस्थेमध्ये असतोय काही बियाणे, तर त्याच्यामुळे याचा प्रसार हा बियाण्याद्वारे होतो। आणि ह्या बुरशी ज्या याच्यामध्ये असतात, आणि याला जर तुम्ही ट्रीटमेंट जर केली, याचा म्हणजे आपण सीड ट्रीटमेंट करण्याचा मुख्य उद्देश जो आहे की याचा प्राथमिक प्रसार आपल्याला इथे आपण नष्ट करतो। विटावॅक्स पॉवर म्हणजे कार्बोझिन 37.5% अधिक थायरम 37.5%, हे बाजारामध्ये विटावॅक्स पॉवर या नावाने उपलब्ध आहे। हे तुम्ही वापरू शकता, पावडर फॉर्म मध्ये आहे हे आहे। त्याच्यानंतर हे जर अवेलेबल तुम्हाला झालं नाही सपोज बाजारामध्ये, तर त्याच्यानंतर एक लिक्विड फंजीसाइड आपल्याकडे आहे, एव्हरगोल्ड नावानी। याच्यामध्ये तुमचं पेनफ्लुफ्लेम म्हणजे 13.28% अधिक याच्यामध्ये ट्रायफ्लॉक्सोडियम 13.28%। त्यानंतर हे दुसरं एक झॅलोरा नावाचं एक फंजीसाइड आहे, बुरशीनाशक आहे, हे पण लिक्विड आहे, हे पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला बियावरती हे टाकून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्ही याची ट्रीटमेंट, आणि त्याच्यानंतर तुम्हाला थायमिथॉक्झन आपल्याला खोडमाशीसाठी आपण वापरतो, म्हणजे खोडमाशी, त्याच्यानंतर मावा, तुडतुडे, म्हणजे 30 दिवसापर्यंत तुम्हाला याचा परिणाम आपल्या पिकाला जाणवतो। आता आपण हे हलक्या हाताने असं सुरुवातीला ट्रीटमेंट करताना फंजीसाइड वापरायचं, त्याच्यानंतर इन्सेक्टिसाइड व्हायचा। हा क्रम तुम्ही 2 क्रम सुरुवातीला लक्षात ठेवणं अत्यंत जरुरी आहे। या पन्नीमध्ये तुम्ही सीड घेऊ शकता, एखादं मडकं असेल आपल्याकडे, बस हे फक्त असं आपल्याला घोळून घ्यायचं आहे। नंतर जी सीड ट्रीटमेंट करायची आहे ती रायझोबियमची, म्हणजे रायझोबियम ही ट्रीटमेंट 2 तासांनी करायची आहे, जोपर्यंत हे सीड ड्राय होत नाही। आता हे ड्राय झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांना शक्य होत नाही, बियाणं खूप मोठं असते, कारण का त्याला वेळ नसतो तेवढा। त्याच्यामुळे तुम्ही फंजीसाइड आणि इन्सेक्टिसाइडची ट्रीटमेंट ही अगोदर करू शकता, 8-10 दिवस तुम्ही अगोदर करू शकता। परंतु रायझोबियमची ट्रीटमेंट ही तुम्हाला वेळेवर म्हणजे 2 तास अगोदर किंवा 3 तास अगोदर, आणि जेणेकरून सीड ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्ही 24 तासाच्या पेरणी वापरी व्हायला पाहिजे। एक महत्वाचं रायझोबियम लावल्यानंतर, बरोबर, हे रायझोबियम आपल्याला नत्राचं स्थिरीकरण करतात, म्हणजे त्यानंतर तुम्ही PSB ची ट्रीटमेंट आपल्याला करायची आहे, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया। हे पण तुम्हाला 25 ग्रॅम घ्यायचं आहे 1 किलो सीडसाठी। हे पण गुळाच्या याच्यामध्ये, द्रावणामध्ये आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे हे तुम्हाला मोजून घ्यायचं आहे तुमचे मापानुसार। PSB लावल्यानंतर 24 तासाच्या पेरणी तुमची व्हायला पाहिजे। परंतु बीज प्रक्रिया करता सर्वात कमी खर्च होतो या सर्व याच्यामध्ये, पॅकेज ऑफ प्रॅक्टिस, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। आता बी जरी आपल्याला शुद्ध दिसत असले, परंतु ते निरोगी असणं आवश्यक, प्रोटेक्शन मिळू शकतं, आणि त्यामुळे बीज प्रक्रिया हा अत्यंत खूप महत्त्वाचा आणि आपल्याला करणं अत्यंत जरुरी आहे।